मध्यरात्रीचा काळ आणि अवघ्या 2 तासात सलग 4 भूकंपाचे धक्के. हिंगोली जिल्ह्यासह नांदेड, परभणी आणि लातूरही हादरलं. सगळ्यात मोठा धक्का 4.6 रिश्टर स्केलचा होता. अनेक घरांना तडे गेले, मातीची घरं कोसळली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पण या घटनेनं पुन्हा एक गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय. हिंगोलीमध्ये वारंवार भूकंप का होतात आणि या भागाचा सखोल मायक्रोस्कीमिक अभ्यास अजूनही का झालेला नाही? बघूया हा विशेष रिपोर्ट. मध्यरात्री 1:37. मराठवाड्याच्या हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये लोक घराबाहेर पडू लागले. कारण भूकंपाचे 1, 2, 3, 4 असे अवघ्या 2 तासात लागोपाठ बसलेले 4 धक्के. 1 ते 4.6 रिश्टर स्केलचे हे धक्के पहाटे 4 पर्यंत जाणवल्याचं स्थानिक सांगतात. ज्यावेळेस भूकंपाचा हादरा बसला, त्या प्रथम आल्यानंतर दुसरा आला. पूर्ण घरातले भांडे हे पडले की लेकरं भयभीत होऊन उठून गेले आणि सगळे बाहेर आले, आरडाओरड झाली. तरी हे हमेशा हे भूकंपाचे धक्के बसत आहेत. तरी प्रशासनाला विनंती आहे की बा याच्यावर कम्प्लीट म्हणजे उपाययोजना करण्यात यावी. रात्रभर ते जवळपास बाहेर पटांगणामध्ये जाऊन बसले लोक, लेडीज, बारकी लेकरं हे सर्व जाऊन पटांगणामध्ये बसले. 2 वाजल्यापासून रात्रभर चेतीच होती मोकळ्या मैदानात. या भूकंपाचा सर्वाधिक फटका हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील गावांना बसला. कंजारा, आमदरी, पांगरा, शिंदे अनेक मातीची घरं या ठिकाणी कोसळली. भिंतींना मोठे तडे गेले, घरातील फरशा उखडल्या. रात्रीच्या अंधारात नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावत होते. सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र भीतीचं सावट कायम आहे. रात्री आम्ही झोपत होतो त्यावेळेस अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर सतत दुसरा बी धक्का थोड्या वेळा जाणवला आणि सगळेजण भयभीत झाली आणि सगळे आरडाओरडा झाला आणि आम्ही बाहेर आलो. भूकंपाच्या भीतीमुळं पूर्ण गाव जागे होतं. नंतर पुन्हा मध्ये गेलो, पुन्हा थोडं नंतर पुन्हा झालं 50 तासामध्ये नंतर राहिला. त्याच्यामुळे आम्ही थोडं आमच्या गावामध्ये भीतीचं वातावरण हे आलेलं आहे. नांदेडमध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे एका पुलाचा भाग कोसळल्याचा दावा केला जातोय. SGS कॉलेजच्या समोर हा जो रोड आहे आपल्या बायपासवरून नांदेडवरून लोह्याला जातो, इकडे समोर लातूरला जातो, या रोडवरचा जो हा भाग आहे हा जवळपास रोड सुरू होऊन पण 1 वर्ष झालेला आहे. आता हा भाग सकाळी धसला आहे आणि धसून त्याच्यामध्ये पडलंय. रात्री जो अर्थक्वेक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे. या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे. सुमारे 11 ते 11:20 दरम्यान ही घटना घडलेली आहे. हा पूल जो आहे तो पूल मध्यातून हा जॅन्ट खूप दिवसापासून पहिले वाकत होता, कोणी लक्ष दिलं नाही ह्याकडे गोष्टीकडे, आणि हा जॅन्ट तुटला समजा, पूर्ण मध्यभागून पूर्ण ढसडला समजा पुला. तर परभणीतही भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिक भयभीत झाले होते. मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमध्ये आणि खास करून हिंगोलीत वारंवार भूकंप होणं ही आता अपवादात्मक घटना राहिलेली नाही. गेल्या 6-7 वर्षात या परिसरात अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता मोठी नसली तरी वारंवार घडणाऱ्या या घटना भविष्यातील धोक्याचे संकेत आहेत का? हिंगोली असेल, कळमनुरी असेल, वसमत असेल आणि औंढा नागनाथ या 4 तालुक्यांमध्ये बघितल्यानंतर ही सगळी मालिका आहे. गेल्या 11 एप्रिल रोजी जो धक्का बसला त्याची तीव्रता साधारणतः 4.7 नोंदवली गेली. त्याच तीव्रतेच्या जवळपास आज सकाळी ही नोंदवली गेली धक्क्याची नोंद जी आहे ही नक्कीच आगामी काळात चिंतेची बाब आहे. यामुळं नागरिकांनी जरी आपण त्या भागात राहत असलो तर आपल्याला नक्कीच सावधानता बाळगणं आवश्यकच आहे. तज्ज्ञांच्या मते या भागात मायक्रो सिस्टीम स्टडी म्हणजेच सूक्ष्म भूकंप नोंद केंद्रांचं जाळं उभारणं अत्यंत गरजेचं आहे. यातून भूगर्भातील फॉल्ट लाईन्स, ताण निर्माण होणारे भाग आणि भविष्यातील धोके समजायला मदत होऊ शकते. 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता. त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे. नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते
पंचनामा आपले करून घेणार आहे. आपण सोशल मीडियाचे कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका. आपल्या जे आहे भूकंप येतील मग आपण जे आहे प्रशासन याच्यामध्ये सुसज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे. लातूरच्या किल्लारीमधील भूकंपानंतर महाराष्ट्रानं भूकंप व्यवस्थापनाचे अनेक धडे घेतले. मात्र मराठवाड्यातले वारंवारचे हादरे आता केवळ नैसर्गिक घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. प्रशासन पंचनामे करतंय, पण त्याचबरोबर भूगर्भशास्त्रज्ञ, भूकंप तज्ज्ञ आणि शासन यांनी एकत्र येऊन या संपूर्ण पट्ट्याचा सखोल अभ्यास सुरू करणं तितकंच गरजेचं आहे. कारण भूकंपाचा धक्का काही सेकंदांचा असतो, पण त्यामागचं विज्ञान समजून घेण्यात झालेला विलंब अनेक वर्षांची किंमत मोजायला लावू शकतो. परभणीहून पंकज क्षीरसागर आणि अभिषेक एकबोटेसह माधव दिपके, ABP माझा, हिंगोली.